मला ऑफिसला जायला घरूनच उशीर झालेला होता आणि मला देवळातही जाणं गरजेचं होतं. कारण मी जोपर्यंत बाप्पाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत माझं कसल्याच कामात मन लागायचं नाही. आणि मी बाप्पाच्या देवळात आलो, पण तिथंही बरीच गर्दी असल्यामुळे मला बाप्पाचं दर्शन घ्यायलाही खूपच उशीर झाला. आज असं का होतंय मला काहीच कळत नव्हतं. बाप्पाच्या मनात काय होतं त्याचं त्यालाच माहिती. कसं बसं मी घाई गडबडीने लांबूनच त्याला नमस्कार केला आणि येतो म्हणून सांगितलं. पण जसं मी बाहेर निघालो, माझे बूट घालत होतो आणि मला अचानक ती येताना दिसली. मित्रांनो, मी तिला येताना पाहून खूपच आनंदी झालो. मला ऑफिसला जायला आधीच उशीर झालेला होता, त्याचीही मला आता पर्वा नव्हती. कारण ती माझ्यासाठी सर्वस्व होती. तिचं सौंदर्य अप्रतिम होतं. कसेही करून मला तिला एकांतात भेटायचं होतं. तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. तिच्या शरीर सौंदर्याला जवळून पाहायचं होतं, स्पर्श करायचा होता. खूप काही तिच्यासोबत करायचं होतं, पण तिची आणि माझी भेटच होत नव्हती. तिला मागच्या 15 दिवसांपूर्वी मी पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच मी माझं तन मन तिला दिलेलं होतं. ती कुठली होती, कोण होती, काय होती मला काहीच माहिती नव्हतं. आणि आज ती मला देवळात अचानक भेटली. कदाचित ही बाप्पांचीच इच्छा असावी. त्याने माझ्या मनातलं ओळखलं असेल आणि मला जाणून बुजून आज उशीर केला. आणि त्याच्याच कृपा आशीर्वादाने मला ती देवळातच भेटली. खरंच बाप्पाची लीला अगाध होती.